नमस्कार. मी डॉक्टर सुनील उगले, के व्ही नाईक महाविद्यालय दिंडोरी. आज आपण SY BA स्पेशल पेपर क्रमांक 2 याच्या सुधारित अभ्यासक्रमाबाबत आपण चर्चा करणार आहोत. आपला माहीतच असेल की गेल्या वर्षी पुणे विद्यापीठाने अभ्यासक्रमामध्ये बदल केलेला आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2019-20ला FYBAचा अभ्यासक्रम चेंज झाला आणि ह्या वर्षी म्हणजे 2020-21 पासून SYBAचा अभ्यासक्रम चेंज झालेला आहे. आणि SYBAला जो स्पेशल पेपर 2 आहे त्याचं जे टायटल आहे ते म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स, त्याला समग्रलक्षी अर्थशास्त्र स्पेशल पेपर 2 असं आपण म्हणतो. आपली सेमिस्टर पद्धत आहे. एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर असतात. गेल्या वर्षी FYBAला तुम्ही सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 असे 2 सेमिस्टरचा अभ्यास केला. यावर्षी आपल्याला सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 अशा 2 सेमिस्टरचा अभ्यास करायचा आहे. आणि त्या अनुषंगाने पहिल्या टर्ममध्ये आपल्याला सेमिस्टर 3 मध्ये विद्यापीठाने कोणता अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. आपलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत आपलं महाविद्यालय आहे. विद्यापीठामध्ये ज्या फॅकल्टी आहे त्या 4 फॅकल्टी आहे. एक म्हणजे सायन्स फॅकल्टी, दुसरं कॉमर्स आणि मॅनेजमेंट फॅकल्टी, तिसरी ह्युमॅनिटीज फॅकल्टी आणि चौथी इंटरडिसिप्लिनरी फॅकल्टी. तर आपली BA जी फॅकल्टी आहे ती ह्युमॅनिटीच्या अंतर्गत आपला वर्ग येतो. आणि गेल्या वर्षापासून आपण चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम, जर तुम्ही गेल्या वर्षी जर मार्कशीट बघितला असेल तर त्याच्यामध्ये मार्क नाही तर ग्रेड दिलेली आहे आणि त्यामुळे क्रेडिट सिस्टीम गेल्या वर्षी लागू झालेली आहे. हा SYBAचा जो पॅटर्न आहे, जेव्हा तुम्ही भविष्यामध्ये एक्झाम फॉर्म भराल तेव्हा 2019 पॅटर्न असेल आणि हा पॅटर्न SYBAला 2020-21 पासून लागू झालेला आहे. आणि त्याच्या अंतर्गत आपल्याला अर्थशास्त्र स्पेशल पेपर क्रमांक 2 त्याच्यासाठी जो विषय आहे त्याचं टायटल मॅक्रो इकॉनॉमिक्स, त्याला समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र असं म्हणतात. आणि या सेमिस्टर 3 मध्ये तुम्हाला 3 क्रेडिट्स आहे आणि ते 3 क्रेडिट्स तुम्हाला मिळवायचे आहे. आणि त्यामुळे याला समग्रलक्षी अर्थशास्त्र असे म्हणतात. आपल्याला सेमिस्टर 3 मध्ये प्रामुख्याने 4 घटकांचा अभ्यास करायचा आहे. 4 प्रकरणं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा इंट्रोडक्शन टू मॅक्रो इकॉनॉमिक्स, 2 नॅशनल इन्कम, तिसरं चॅप्टर आहे थिअरीज ऑफ एम्प्लॉयमेंट अँड आउटपुट आणि चौथं आहे कन्झम्पशन अँड इन्व्हेस्टमेंट. म्हणजे पहिल्यामध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्राची ओळख, दुसऱ्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, तिसऱ्यामध्ये उत्पादन व रोजगारविषयक सिद्धांत आणि चौथा उपभोग आणि गुंतवणूक. तर असे सेमिस्टर 3चा अभ्यासक्रम या 4 प्रकरणामध्ये किंवा 4 युनिटमध्ये विभागलेला आहे. विद्यापीठाने जेव्हा अभ्यासक्रम केला तेव्हा काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा सिलेबस डिझाईन केलेला आहे. आणि त्यानुसार आपल्याला जे पहिलं प्रकरण आहे त्याला युनिट 1 असं म्हणतात. त्याचं जे टायटल आहे इंट्रोडक्शन टू मॅक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्राची ओळख. या पहिल्या प्रकरणामध्ये 3 टॉपिक आहे. पहिल्यामध्ये मिनिंग, नेचर अँड स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ, त्याचे स्वरूप आणि व्याप्ती. अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे आणि या सामाजिक शास्त्रामध्ये कोणत्याही विषयाचं आर्थिक विश्लेषण करण्यासाठी 2 विश्लेषण पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यामध्ये एक म्हणजे अंशलक्षी आर्थिक विश्लेषण पद्धत आणि दुसरी म्हणजे समग्रलक्षी आर्थिक विश्लेषण पद्धत. त्यामुळे तुम्हाला S1ला जो पेपर आहे तो अंशलक्षी अर्थशास्त्र आहे आणि S2ला जो पेपर आहे तो समग्रलक्षी अर्थशास्त्र. तर पहिल्या प्रकारच्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे
त्याच्यामध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय, मॅक्रो या शब्दाची उत्पत्ती कशी झाली, त्याचे मराठीमध्ये काय अर्थ आहे, समग्रलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप नेमकं कसं आहे आणि या शास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकांचा किंवा अभ्यास शाखांचा समावेश होतो, आपण त्याला व्याप्ती असं म्हणतो. तर पहिल्या चॅप्टरच्या पहिल्या भागामध्ये अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. दुसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व आणि मर्यादा. म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्राचा जर अभ्यास केला तर सर्वसामान्य नागरिक म्हणून किंवा सरकार म्हणून या शास्त्राचा नेमका काय उपयोग होतो आणि त्या उपयोगावरून आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व किंवा फायदा काय आहे ते समजतं. तसंच कोणतंही शास्त्र हे 100% परिपूर्ण नसतं. प्रत्येक शास्त्रामध्ये काही गुण असतात, काही दोष असतात. तसंच समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये काही गुण आहे आणि काही दोष आहे. गुण म्हणजे थोडक्यात महत्त्व आणि दोष म्हणजे मर्यादा. कोणत्याही शास्त्राचा आपण जेव्हा वापर करतो तेव्हा तो वापर करत असताना त्या शास्त्राच्या काय मर्यादा आहे त्या जर आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला त्या शास्त्राचा योग्य पद्धतीने वापर करता येतो. तिसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्र आणि अंशलक्षी अर्थशास्त्र याच्यामध्ये नेमकं काय साम्य आहे आणि काय फरक आहे. म्हणजे S1चा पेपर आणि S2चा पेपर या दोन्ही विषयामध्ये नेमकं काय साम्य आहे आणि ह्या दोन्ही शास्त्रामध्ये नेमका काय फरक आहे तर याचा अभ्यास आपल्याला ह्या तिसऱ्या टॉपिकमध्ये करता येईल. जे दुसरं प्रकरण आहे त्याला आपण युनिट 2 असं म्हणतो. त्याचं टायटल आहे नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न. जगामधील प्रत्येक देश दरवर्षी राष्ट्रीय उत्पन्न मोजतो. राष्ट्रीय उत्पन्नावरून आपल्या देशाची किती प्रगती होत आहे, जर होत असेल तर ती किती वेगाने होते याची कल्पना येते. जसं आपल्या उत्पन्नावरून दरवर्षी जर आपलं उत्पन्न काढलं तर आपलं उत्पन्न कसं बदलतं यावरून आपली किती प्रगती होत आहे, जर होत असेल तर किती वेगाने होते आहे हे समजतं. आणि आपल्या उत्पन्नावरून आपण गरीब, मध्यम, श्रीमंत असे 3 गट करतो. तसंच राष्ट्रीय उत्पन्नामधून जगाची सुद्धा 3 गटामध्ये विभागणी होते. एक म्हणजे श्रीमंत किंवा विकसित देश, दुसरं म्हणजे विकसनशील किंवा अल्पविकसित देश, उदाहरणार्थ भारत, आणि तिसरं म्हणजे अविकसित किंवा मागास असलेले देश. म्हणजे थोडक्यात राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार या प्रकरणामध्ये आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय त्याचा अभ्यास करायचा आहे. याचे 4 भाग केलेले आहेत. जो पहिला टॉपिक आहे दुसऱ्या प्रकरणामधला त्याचं टायटल आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि महत्त्व. म्हणजे थोडक्यात राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध अर्थशास्त्रज्ञांनी कोणकोणत्या व्याख्या केलेल्या आहेत त्या संकल्पना, आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजणं का महत्त्वाचं आहे, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून सर्वसामान्य नागरिकांना आणि देशातील सरकारला त्याचा काय उपयोग होतो, त्याचं काय महत्त्व आहे हे आपल्याला पहिल्या टॉपिकमध्ये बघायचं आहे. थोडक्यात राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, एका विशिष्ट कालखंडात म्हणजे एका वर्षामध्ये देशात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार मूल्यांकन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे भारतामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षामध्ये दरवर्षी देशामध्ये उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू व सेवा यांची गणना होते. दुसरा जो टॉपिक आहे याच्यामध्ये ते म्हणजे यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित विविध संकल्पना आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 6 संकल्पना आहे. त्यातली पहिली आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन, त्याला इंग्लिशमध्ये GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक
प्रोडक्ट, स्थूल किंवा एकूण आपण त्याला म्हणतो एकूण देशांतर्गत उत्पादन. देशांतर्गत म्हणजे एका वर्षाच्या कालखंडामध्ये देशाच्या सीमेच्या आत उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू व सेवांचं बाजारभावानुसार मूल्यांकन म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. दुसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन किंवा उत्पन्न. त्याला एकूण राष्ट्रीय उत्पन्न असं पण म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये शॉर्ट फॉर्म आहे GNP, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. म्हणजे एका वर्षाच्या कालखंडामध्ये देशातील नागरिकांनी उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार मूल्यांकन म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन किंवा उत्पन्न होय. तिसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन किंवा निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे NNP म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामधून जर घसारा वजा केला तर आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न मिळतं. कारण की कोणत्याही वस्तूचं उत्पादन करण्यासाठी आपण जी यंत्रसामग्री वापरतो त्या यंत्रसामग्रीची झीज होते आणि त्यामुळे त्या यंत्रापासून ज्या वस्तू तयार होतात त्या वस्तूंचं उत्पन्न मोजल्यानंतर त्या यंत्राची जी झीज झाली ती जर आपण वजा केली तर आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न मिळतं. चौथी संकल्पना आहे दरडोही उत्पन्न. त्याला पर कॅपिटा इन्कम. दरडोही, दर म्हणजे प्रत्येकाच्या, डोही म्हणजे डोकं थोडक्यात आपण गृहीत धरू, म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला येणारं उत्पन्न. समजा भारताचं राष्ट्रीय उत्पन्न भारतातील सर्व लोकांना जर सारखं वाटलं तर प्रत्येकाच्या वाट्याला जे उत्पन्न येतं त्याला आपण म्हणतो दरडोही उत्पन्न. जर दरडोही उत्पन्न काढायचं असेल तर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न माहिती असणं आवश्यक आहे आणि लोकसंख्या माहिती असणं आवश्यक आहे. राष्ट्रीय उत्पन्न भागिले लोकसंख्या बरोबर दरडोही उत्पन्न. दरडोही उत्पन्नावरून देशातील नागरिक किती श्रीमंत आहे याची कल्पना येते आणि राष्ट्रीय उत्पन्नावरून देश किती श्रीमंत आहे त्याची कल्पना येते. पुढची संकल्पना आहे वैयक्तिक किंवा व्यक्तिगत उत्पन्न, पर्सनल इन्कम. वैयक्तिक म्हणजे काय? आपल्या स्वतःचं किंवा आपल्या कुटुंबाचं उत्पन्न. म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या कुटुंबाला वर्षभरामध्ये विविध मार्गाने जे उत्पन्न मिळतं त्या सर्व उत्पन्नाची आपण जर बेरीज केली तर आपल्याला वैयक्तिक उत्पन्न असं म्हणतात. जर आपलं वैयक्तिक उत्पन्न काढायचं असेल तर आपल्याला आपल्या घरामध्ये शेती आहे, शेतीपासून मिळणारं उत्पन्न, एखादी व्यक्ती नोकरी करते आहे तर त्याला नोकरीपासून मिळणारा पगार, तुमच्याकडे एखादी गाडी असेल ती भाड्याने दिली तर गाडी भाडं, घर असेल घर भाड्याने दिलं असेल तर घराचं भाडं, बँकेत पैसे असेल तर त्याला मिळणारं व्याज, तुम्ही जर शेअर्स गुंतवणूक केली असेल तर त्यावर मिळणारा लाभांश. म्हणजे थोडक्यात एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या कुटुंबाला वर्षभरामध्ये मिळणाऱ्या सर्व उत्पन्नाची आपण जर बेरीज केली तर आपल्याला वैयक्तिक उत्पन्न मिळतं. पुढची संकल्पना आहे खर्च योग्य उत्पन्न. त्याला विनियोग शक्य उत्पन्न किंवा खर्च शक्य उत्पन्न असं पण म्हणतात. DI, डिस्पोजेबल इन्कम. आता एखाद्या व्यक्तीला वर्षभरामध्ये जितकं वैयक्तिक उत्पन्न मिळतं ते 100% खर्च करता येत नाही. तर ह्या वैयक्तिक उत्पन्नापैकी फक्त काहीच उत्पन्न खर्च करता येतं. तर आपल्या वैयक्तिक उत्पन्नामधील जे उत्पन्न आपण खर्च करू शकतो त्याला खर्च योग्य उत्पन्न असं म्हणतात. आता वैयक्तिक उत्पन्न आपल्याला 100% खर्च का करता येत नाही? कारण की आपल्याला विविध प्रकारचे कर भरावे लागतात. समजा एखाद्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न जर 5 लाख असेल आणि ह्या 5 लाखावर जर त्याने
1,000 रुपये जर कर भरला असेल तर 5,00,000 वजा 1,000 बरोबर 4,99,000 हे झालं आपलं खर्च योग्य उत्पन्न. तर अशा पद्धतीने या दुसऱ्या प्रकरणामधील दुसऱ्या टॉपिकमध्ये या 6 संकल्पनांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. या दुसऱ्या प्रकरणामधला जो तिसरा टॉपिक आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणी. आपण बघितलं की जगातील प्रत्येक देश दरवर्षी राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करतो. मग हे राष्ट्रीय उत्पन्न नेमके कसं मोजतात? ह्या उत्पन्न मोजण्याच्या नेमक्या पद्धती कोणकोणत्या आहे? तर त्या 3 पद्धती आहे. एक म्हणजे उत्पन्न पद्धत, दुसरं उत्पादन पद्धत आणि तिसरी खर्च पद्धत. म्हणजे उत्पादन, उत्पन्न आणि खर्च या 3 पद्धतीने आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजतो. उत्पादन पद्धतीमध्ये आपण सर्व वस्तूंची गणना करतो. उत्पन्न पद्धतीमध्ये आपल्याला मिळणारं उत्पन्न त्याची बेरीज करतो. म्हणजे श्रम, भूमी, भांडवल, संयोजक या 4ही घटकांना जो मोबदला मिळतो, जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नाची आपण बेरीज करतो. आणि खर्च पद्धतीमध्ये देशातील नागरिक, सरकार जो खर्च करतात त्यानुसार आपल्याला खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजतो. म्हणजे उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत या 3ही पद्धतीने जर उत्पन्न मोजलं तर येणारी आकडेवारी सारखीच असते. आणि त्यामुळे जगातील काही देशांमध्ये 3ही पद्धतींचा वापर होतो, काही देशांमध्ये एकच पद्धत वापरतात. तर भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपण 2 पद्धतींचा अवलंब करतो. एक म्हणजे उत्पादन पद्धत आणि दुसरी म्हणजे उत्पन्न पद्धत. म्हणजे भारतामध्ये खर्च पद्धतीचा अवलंब होत नाही. वस्तू मोजण्यासाठी उत्पादन पद्धत आणि घटकांचा मोबदला किंवा उत्पन्न मोजण्यासाठी उत्पन्न पद्धत. तर अशा 3 पद्धतींचा आपण अभ्यास करणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अनेक अडचणी येतात. ज्याप्रमाणे आपल्याला आपलं वैयक्तिक उत्पन्न मोजताना सुद्धा अनेक अडचणी येतात, त्याचप्रमाणे जेव्हा आपण देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजतो तेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात आणि त्या अडचणींचा आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. या दुसऱ्या प्रकरणामधला जो चौथा टॉपिक आहे तो म्हणजे उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. म्हणजे उत्पन्न कधीही स्थिर नसतं. उत्पन्न अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न म्हणजे पैसा, म्हणजे देशाचा पैसा अर्थव्यवस्थेमध्ये कधीही स्थिर नसतो, तो सातत्याने फिरत असतो. तर आपण उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह असं म्हणतात. तर हा पैसा का प्रवाहित असतो याचं मुख्य कारण म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जे उत्पन्न मिळतं, जो पैसा मिळतो तो पैसा ती खर्च करते आणि प्रत्येक व्यक्ती मिळालेले उत्पन्न किंवा पैसा खर्च करत असल्यामुळे पैसा किंवा उत्पन्न एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, तिसऱ्याकडून चौथ्याकडे असा अर्थव्यवस्थेमध्ये सातत्याने फिरत असतो. आणि हा पैशाचा किंवा उत्पन्नाचा प्रवाह कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था या 2 घटकांमध्ये कसा प्रवाहित असतो, उत्पन्न प्रवाहामध्ये कशी भर पडते, तसंच उत्पन्न प्रवाहामध्ये कधी गळती होते, याचा अभ्यास आपण ह्या उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये करणार आहोत. सेमिस्टर 3चं तिसरं प्रकरण आहे युनिट 3. त्याचं टायटल आहे थेरीज ऑफ एम्प्लॉयमेंट अँड आउटपुट. म्हणजे उत्पादन व रोजगारविषयक सिद्धांत. अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन पातळी कशी असते, रोजगार पातळी कशी असते, पूर्ण रोजगार असतो का, बेकारी निर्माण होते का, बेकारी असेल तर ती का निर्माण होते आणि ती बेकारी कशी कमी करायची, या संदर्भात विविध अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळे उत्पादन व रोजगारविषयक सिद्धांत मांडलेले आहे. तर आपल्या ह्या तिसऱ्या चॅप्टरमध्ये किंवा तिसऱ्या प्रकरणामध्ये प्रामुख्याने 2 सिद्धांताचा अभ्यास करणार आहोत. एक म्हणजे जेबीसेचा
बाजारपेठेचा नियम आणि दुसरा केनचा रोजगारविषयक सिद्धांत. तर अशा 2 सिद्धांत आपण ह्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. त्यातला 3.1 आहे रोजगाराचा सनातनवादी सिद्धांत, जेबीसीचा बाजारपेठेचा नियम. आता अर्थशास्त्रामध्ये जे विविध शास्त्रज्ञ आहेत ते विविध शास्त्रज्ञांची विचार प्रणाली कशी आहे त्यावरून त्या अर्थशास्त्रज्ञांची विविध भागामध्ये विभागणी केली जाते. त्यामध्ये निसर्गवादी अर्थशास्त्रज्ञ ज्यांनी शेतीला जास्त महत्त्व दिले आहे, व्यापारवादी अर्थशास्त्रज्ञ ज्यांनी व्यापाराला जास्त महत्त्व दिलेलं आहे, त्यानंतर सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ ज्यांनी सरकारचा हस्तक्षेप नसावा म्हणजे सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये ढवळाढवळ करू नये अशी विचार प्रणाली असणारे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ, त्यानंतर नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणजे काही अंशी थोडे पुढारलेले शास्त्रज्ञ, आणि 5 आधुनिक अर्थशास्त्रज्ञ की ज्यांनी सरकारचा हस्तक्षेप हा अर्थव्यवस्थेमुळे अनिवार्य मानलेला आहे. आणि आपल्या ह्या सिलेबसमध्ये 2 शास्त्रज्ञ आहे, एक जेबीसी जो सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहे आणि केन्स हा आधुनिक अर्थशास्त्रज्ञ आहे. तर पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला तिसऱ्या चॅप्टरच्या पहिल्या टॉपिकमध्ये आपल्याला जेबीसीने रोजगारविषयक जो सिद्धांत मांडला आपण त्याला बाजारपेठेचा नियम असं म्हणतो. प्रत्येक पुरवठा आपली मागणी स्वतः निर्माण करतो असा बाजारपेठेचा नियम जेबीसीने मांडला. जेबीसीच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार ही सामान्य स्थिती आहे आणि बेकारी ही अपवादात्मक स्थिती आहे. म्हणजे थोडक्यात जेबीसीच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी असत नाही, जरी असली तरी ती आपोआप कमी होते. सरकारने कोणताही हस्तक्षेप केला नाही तरी बेकारी फार काळ टिकत नाही, ती आपोआप कमी होते असं जेबीसी मानतो. मात्र 1929-30 ही जागतिक महामंदी आली. या जागतिक महामंदीमध्ये बेकारी किंवा मंदी हिने संपूर्ण जग काबीज केलं आणि बेकारी आपोआप कमी होण्याऐवजी ती आणखी वाढत गेली. आणि ह्या जागतिक महामंदीमध्ये जेबीसीचे म्हणणं हे फोल ठरलं किंवा खोटे ठरले. आणि जेबीसीचा सिद्धांत कसा खोटा आहे कसा फोल आहे त्या सिद्धांतावर आधुनिक अर्थशास्त्रज्ञ लॉर्ड केन्स यांनी विविध टीका केलेल्या आहेत. तर ह्या टीका नेमक्या कोणत्या आहेत ते आपल्याला 3.2 या भागामध्ये अभ्यासाच्या आहेत. लॉर्ड केन्सने जेबीसीच्या सिद्धांतावर टीका केली आणि टीका केल्यानंतर लॉर्ड केन्स यांनी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन पातळी व रोजगार स्थिती नेमकी कशी असते त्या संदर्भात जो सिद्धांत मांडला त्याला आपण केनचा रोजगारविषयक सिद्धांत असं म्हणतो. म्हणजे केनच्या म्हणण्यानुसार अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी ही सामान्य स्थिती आहे आणि पूर्ण रोजगार ही अपवादात्मक स्थिती आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये कधीतरी पूर्ण रोजगार असतो आणि जास्तीत जास्त काळ ही बेकारी असते. आणि बेकारी निर्माण होण्याचं मुख्य कारण म्हणजे प्रभावी किंवा परिणामकारक मागणी ही कमी असणं. म्हणजे मागणीची कमतरता हे बेकारी निर्माण होण्याचं मुख्य कारण आहे. आणि त्यामुळे बेकारी कमी करायची असेल तर मागणी वाढली पाहिजे आणि मागणी वाढवायची असेल तर सरकारचा हस्तक्षेप हा अनिवार्य आहे. कारण की आर्थिक मंदीच्या काळामध्ये किमती खूप कमी असतात, त्यामुळे तोट्याचं प्रमाण जास्त असतं आणि जर तोटा असेल तर कोणताही गुंतवणूकदार गुंतवणूक करणार नाही. आणि अशा वेळेस जेव्हा नफ्याचं प्रमाण शून्य असतं किंवा तोटा असतो तेव्हा अशा मंदीच्या काळामध्ये सरकारने कोणत्याही नफ्याची अपेक्षा न करता सरकार जी गुंतवणूक करतं आपण त्याला स्वायत्त गुंतवणूक असं म्हणतात. आणि मंदीच्या काळामध्ये जर सरकारने पुढाकार घेतला
आणि गुंतवणूक केली तर काही लोकांना काम मिळेल, त्यांचं उत्पन्न वाढेल, उत्पन्न वाढला की मागणी वाढेल, मागणी वाढली की किंमत वाढेल, किंमत वाढल्यावर नफा वाढेल, नफा वाढून गुंतवणूक वाढेल, गुंतवणूक वाढली की रोजगार वाढेल, रोजगार वाढला की त्यांचं उत्पन्न वाढेल. अशा पद्धतीने मंदीमध्ये अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे असं मत लॉर्ड केन्स यांनी मांडलं आणि त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये एकूण पुरवठा किंमत, एकूण मागणी किंमत आणि रोजगार समतोल कसा होतो याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. तर या सिद्धांतामध्ये आपल्याला केनचा रोजगारविषयक सिद्धांत याचा अभ्यास करायचा आहे. तर अशा 3 टॉपिक आपल्याला ह्या युनिट 3 मध्ये अभ्यासायचे आहेत. जे चौथं प्रकरण आहे युनिट 4, त्याचं टायटल आहे कन्झम्पशन अँड इन्व्हेस्टमेंट, म्हणजेच उपभोग फलन किंवा उपभोग प्रवृत्ती व गुंतवणूक. याच्यामध्ये 3 भाग आहे. प्रकरण 4 मध्ये 4.1 आहे, त्याच्यामध्ये उपभोग फलन किंवा उपभोग प्रवृत्ती, त्याचा अर्थ, उपभोग प्रवृत्तीच्या संकल्पना, त्यामध्ये सरासरी उपभोग प्रवृत्ती म्हणजे काय, सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणजे काय, केन्सने उपभोग फलनासंदर्भात जो मानसशास्त्रीय सिद्धांत मांडला तो सिद्धांत आणि उपभोग फलनाचे निर्धारक घटक. उपभोग फलन किंवा प्रवृत्ती म्हणजे लोकांची खर्च करण्याची सवय. म्हणजे थोडक्यात लोक उत्पन्न कशा पद्धतीने खर्च करतात. जर लोकांचं उत्पन्न वाढत गेलं तर उत्पन्न बदलानुसार लोक कसं खर्च करतात त्याच्यावरून आपला उपभोग फलन किंवा उपभोग प्रवृत्ती किंवा उपभोगाची सवय समजते. आणि त्यानुसार उपभोग फलनाचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे सरासरी उपभोग प्रवृत्ती, म्हणजे थोडक्यात लोक उत्पन्नाचा किती टक्के भाग उपभोगावर खर्च करतात. म्हणजे थोडक्यात उपभोग खर्च भागिले उत्पन्न केलं तर आपल्याला सरासरी उपभोग प्रवृत्ती मिळते. त्याचं सूत्र आहे C भागिले Y. C म्हणजे कन्झम्पशन आणि Y म्हणजे उत्पन्न, इन्कम. म्हणजे थोडक्यात C भागिले Y जर केलं तर आपल्याला सरासरी उपभोग प्रवृत्ती मिळते. दुसरी संकल्पना आहे सीमांत उपभोग प्रवृत्ती. त्याचं सूत्र आहे डेल्टा C आणि डेल्टा Y. म्हणजे लोकांचं उत्पन्न जर बदलत असेल तर लोकांचा खर्च कसा बदलतो त्याच्यावरून आपला सीमांत उपभोग प्रवृत्ती समजते. त्याचं सूत्र मी म्हटल्याप्रमाणे डेल्टा C भागिले डेल्टा Y. डेल्टा C म्हणजे उपभोग खर्चातील बदल आणि डेल्टा Y म्हणजे उत्पन्नातील बदल. म्हणजे थोडक्यात उपभोग खर्चातील बदल भागिले उत्पन्नातील बदल आपण जर केलं तर आपल्याला सीमांत उपभोग प्रवृत्ती असं म्हणतो. आधुनिक अर्थशास्त्रज्ञ लॉर्ड केन्स यांनी लोकांची उपभोग करण्याची प्रवृत्ती नेमकी कशी असते त्याचा एक मानसशास्त्रीय सिद्धांत मांडलेला आहे. आणि लोकांचं उत्पन्न बदलल्यानंतर उपभोग खर्च कसा बदलतो, त्यांची मानसिकता नेमकी कशी असते त्याचं विवेचन, त्याचं स्पष्टीकरण लॉर्ड केन्स यांनी आपल्या उपभोगासंबंधीच्या मानसशास्त्रीय सिद्धांतामध्ये दिलेलं आहे. याच टॉपिकमध्ये उपभोग फलनाचे निर्धारक घटक म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती जो उपभोग खर्च करते किंवा जो खर्च करते तो खर्च कशावर डिपेंड असतो, कशावर अवलंबून असतो, त्याला म्हणतात उपभोग फलनाचे निर्धारक घटक. म्हणजे आपण जो खर्च करतो तो खर्च ज्या ज्या घटकांवर अवलंबून असतो ते सर्व घटक म्हणजे उपभोग फलनाचे निर्धारक घटक होय. 4.2 मध्ये बचत फलन किंवा त्याला बचत प्रवृत्ती किंवा बचतीची सवय असं म्हणतात.
जसं उत्पन्नामधील काही भाग लोक खर्च करतात, काही भाग बचत करतात. म्हणजे 100 रुपये उत्पन्न असेल आणि 100 मधले 80 खर्च केले, त्याचा अर्थ 80% उपभोग खर्च आणि उरलेले 20 बचत केले तर 20% बचत प्रवृत्ती. आणि ह्या लोक आपल्या उत्पन्नाचा किती भाग बचत करतात त्याच्यावरून आपल्याला बचत फलन किंवा बचत प्रवृत्ती समजते. बचत फलनाचे पण 2 प्रकार आहेत. एक म्हणजे सीमांत बचत प्रवृत्ती आणि सरासरी बचत प्रवृत्ती. तर आपल्याला सीमांत उपभोग प्रवृत्ती आणि सीमांत बचत प्रवृत्ती याच्यामध्ये नेमका काय फरक आहे ते या ठिकाणी बघायचं आहे. त्याचप्रमाणे गुंतवणूक म्हणजे काय, गुंतवणुकीचे कोणकोणते प्रकार आहे, म्हणजे व्यापारी सर्वसामान्य नागरिक जी गुंतवणूक करतात त्या गुंतवणुकीचा अर्थ, गुंतवणुकीचे प्रकार, त्यामध्ये एकूण गुंतवणूक, निव्वळ गुंतवणूक, त्यानंतर प्रेरित गुंतवणूक, स्वायत्त गुंतवणूक, असे गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत. त्या सर्व प्रकाराचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर गुंतवणूक ज्या 2 घटकावर अवलंबून असते, एक म्हणजे व्याजदर आणि दुसरं म्हणजे भांडवलाची सीमांत लाभक्षमता. व्याजदरात जर बदल झाला तर गुंतवणुकीमध्ये बदल होतो. जेव्हा व्याजदर कमी होतो तेव्हा गुंतवणूक वाढते आणि व्याजदर वाढला की गुंतवणूक कमी होते. तसंच भांडवलाची सीमांत लाभक्षमता म्हणजे थोडक्यात आपण जे भांडवल गुंतवतो त्या भांडवलाच्या शेवटच्या नगापासून किती फायदा होतो. जर तुम्ही 100 रुपये गुंतवले आणि तुम्हाला 110 रुपये जर मिळाले, याचा अर्थ तुम्हाला 10 रुपये लाभ झाला. जोपर्यंत लाभ होतो तोपर्यंत गुंतवणूक होते. जेव्हा भांडवलाची सीमांत लाभ क्षमता घटते किंवा ऋण होते तेव्हा गुंतवणूक कमी होते किंवा काढून घेतली जाते. 4.3 मध्ये आपल्याला 2 संकल्पना आहेत, त्यांचा अभ्यास करायचा आहे. एक म्हणजे गुंतवणूक गुणक तत्व आणि दुसरं म्हणजे प्रवेग तत्व. तर ह्या 2 तत्वांचा अभ्यास आपल्याला 4.3 या घटकामध्ये करायचा आहे. तर असे एकंदरीत समलक्षी अर्थशास्त्राच्या सेमिस्टर 3 साठी आपल्याला 4 प्रकरणांचा अभ्यास हा पहिल्या टर्ममध्ये करायचा आहे. विद्यापीठाने जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमामध्ये या सिलेबस संदर्भात काही संदर्भ पुस्तकांची नावे दिलेली आहेत. त्या संदर्भ पुस्तकांचा तुम्ही या 4ही घटकांचा अभ्यास करण्यासाठी आधार घेऊ शकतात. समलक्षी अर्थशास्त्र या विषयाचे जे टायटल आहे ते अनेक प्रकारचे आहे. त्याच्यामध्ये आर्थिक विश्लेषण भाग 2, स्थूल अर्थशास्त्र, समलक्षी अर्थशास्त्र, समष्टी अर्थशास्त्र असे अनेक पर्यायी शब्द आहे आणि इंग्लिशमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असा शब्द आहे. आणि त्यामुळे या टायटलचे विविध प्रकारचे पुस्तकं आपल्या ग्रंथालयामध्ये सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहेत. त्याचा पण तुम्ही लाभ घेऊ शकतात. तर अशा या 4 प्रकरणांचा अभ्यास आपल्याला ह्या सेमिस्टरमध्ये करायचा आहे. धन्यवाद.